सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात डोंगर माळ रानावरती सोनकीचं पिवळं सोनं हे बहरलंय। मिनी कास पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात सध्या सोनकीची पिवळी फुलं ही मन प्रसन्न करतायत। हिरवाईने नटलेल्या या परिसरात दाट धुकं दाटून येतंय। त्यात कोसळणाऱ्या पावसाच्या सरी सोनकीचं पिवळं सोनं हे पर्यटकांचं खास आकर्षण ठरतंय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूयात। महाराष्ट्रातील कास पठारानंतर खरं तर जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसर खऱ्या अर्थानं विविध निसर्गाच्या आदिवासी फुलांचं या ठिकाणी बहरलेला आहे आणि हीच फुलं खरं तर पर्यटनाचा आता विषय झालेले आहे। सोनकीची फुलं म्हणून ओळखली जातात। ही पिवळी धमक असणारी आणि खऱ्या अर्थानं या निसर्गाचं सोनं म्हणून ओळखली जाणारी ही फुलं खरं तर पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात। पर्यटनाच्या माध्यमातून अनेक दर्याखोऱ्यातून पर्यटन करत असतात, परंतु या पठारावरती आल्यानंतर मोठ्या प्रमाणात या सोनकीच्या फुलांनी हा परिसर खऱ्या अर्थानं बहरलेला आणि हा बहरलेला परिसर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर पर्यटक या ठिकाणी येतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी आदिवासी भागातील या सोनकीच्या फुलांचा वापर खरं तर नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात देवीच्या चरणी वाहिली जात असतात। अशा या फुलांचं महत्व खरं तर अनन्यसाधारण आहे। नैसर्गिकदृष्ट्या या फुलांना खरं तर पाहण्यासाठी जे फुलप्रेमी आहेत किंवा वनस्पती अभ्यासक आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेट देत असतात। चावंड किल्ला असेल किंवा नाणेघाट असेल, आंबे हातवीज असेल, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पठारावरती या फुलांचा खऱ्या अर्थानं शोध खऱ्या अर्थानं दिसताना पाहायला मिळत आहे आणि ही फुलं खरं तर आता निसर्गाचं एक वेगळं रूप म्हणून पाहिलं जात आहे। या फुलांचं दर्शन जय महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आपल्यापर्यंत घडवण्याचं काम करत आहोत। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर, पुणे।